नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। कानबाई मातेची धुळ्यात सवाद्य विसर्जन मिरवणूक काढून करण्यात आली सांगता। SSVPS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे युवा भारत 2026 या युवा संमेलनाचे आयोजन। सुरत बायपास रोडवरील चक्करवर्डी परिसरात वडार समाजाचा मेळावा संपन्न। वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बंदी घालणारा GR रद्द करावा, तसेच आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी राजीनामा देण्याची मागणी। विखरण येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आणि आरोग्य सेवेत नवे पर्व सुरू करणाऱ्या गोविंद हॉस्पिटलचे करण्यात आले उद्घाटन। आता बातमीपत्र विस्ताराने। खानदेशचे आराध्य दैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कानबाई मातेच्या उत्सवाची धुळ्यात सोमवारी भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात कानबाई मातेची सवाद्य मिरवणूक काढून विसर्जन करीत सांगता करण्यात आली। खानदेशचे आराध्य दैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कानबाई मातेच्या उत्सवाची धुळ्यात सोमवारी भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली। घरोघरी विधिवत पूजा अर्चा करून प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या कानबाई मातेची सवाद्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली। यावेळी कानबाई माता की जयच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता। पांझरा नदी पात्रात कानबाई मातेचे विधिवत विसर्जन करण्यात आले। कानबाई मातेच्या विसर्जन मिरवणुकीत महिला, पुरुष, तरुणाई तसेच बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला व युवतींनी फेर फुगड्या खेळत उत्सवाचा आनंद द्विगुणित केला। विविध भागातून डीजे, ढोल ताशे, बँड आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीने शहरातील वातावरण भक्तिमय झाले। अनेक ठिकाणी भाविकांनी मातेचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली। सुभाष पुतळा, गांधी पुतळा, नेहरू चौक या प्रमुख चौकात अनेक मिरवणुका एकत्र आल्याने भक्तिभावाचा जल्लोष पाहायला मिळाला। पांझरा नदीत विसर्जनावेळी भाविकांनी कानबाई मातेच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली। मातेच्या कृपेने यंदा चांगला पाऊस पडू दे, शेत शिवार हिरवेगार होऊ दे, बळीराजाच्या हातात भरघोस पीक येऊ दे आणि सर्वांच्या घरात सुख समाधान व समृद्धी नांदू दे, अशी अर्थ भावना भाविकांनी व्यक्त केली। कानबाई मातेच्या जयघोषात आणि भावपूर्ण वातावरणात कानबाई मातेचे विसर्जन करण्यात आले। पांझरा नदी पात्रात कान्हो मातेचे विसर्जन होणार असल्यामुळे तसेच सध्या पांझरा नदी प्रवाहित असल्याने विसर्जनासाठी नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मनपा प्रशासनाने 6 मुख्य ठिकाणी स्वच्छता व विसर्जन व्यवस्था केली। नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रत्येक विसर्जन स्थळावर निर्माल्य संकलन कलश ठेवले होते। तसेच नागरिकांच्या मदतीसाठी आणि सुरक्षिततेसाठी प्रत्येक घाटावर मनपाचे 4 कर्मचारी तैनात केले होते। लहान पुलाजवळील घाट, अग्रवाल विश्राम भवनासमोरील घाट, एकविरा देवी मंदिरासमोरील दोन्ही घाट, कुमारनगर नदीकाठ, हत्तीडोह परिसरात विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती। खानदेशाचं आराध्य दैवत, खानदेशाची कुलस्वामिनी माता म्हणून मातेचा हा जो उत्सव आहे, आमच्या जाधव परिवारात 1952 सालापासून आमच्या बंधुबांपासून हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाचं खानदेशातलं वैशिष्ट्य म्हणजे सर्व कुटुंब एकत्र येऊन आपसातील मतभेद दूर होऊन गुण्या गोविंदाने आनंदाने व एकत्रितरित्या हा सण साजरा केला जातो। तसेच दरवर्षी चांगला पाऊस पडो, गोरगरिबांची सेवा घडो, महागाईचं संकट गरिबांचं दूर हो, हे कानबाई मातेच्या चरणी जाधव परिवाराच्या वतीने हे साष्टांग दंडवत प्रणाम करून आम्ही सर्वांचे जय आभार मानतो। आमच्या कानू मातेच्या कार्यक्रमाची सुरुवात आजल्या 2 दिवसापासून होते, त्याला आपण भाजी भाकरीचे रोड बनतो। संपूर्ण भाऊबंद गावातले बाहेर गावाचे आपल्याला जे कोणी भाऊबंद येते सर्वत्र येतात, आनंदाने भाजी भाकरीचा रोड करतात। दुसऱ्या दिवशी रोटाचं दळण गहू एकत्र करून त्याला आपण भाग काढणं म्हणतो। कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचा भाग काढला, रोटामध्ये भाग काढला जातो, तो जमा करून ते दळून त्याला रोट असे म्हणतात आणि या सुंदर शब्दाचा नाव जातो रोट प्रसाद म्हणून स्वीकारला जातो आणि तो प्रसाद खाऊन कान्हो मातेची प्रेरणा वर्षभर आमच्या परिवारामध्ये टिकून राहते। त्यानंतर काल कानबाई मातेची स्थापना झाली आणि कानबाई मातेच्या स्थापनेनंतर हा हर्षोल्लास जाधव परिवार व जाधव परिवारावर प्रेम करणारे आमचे जे भक्तगण आहेत त्या सर्वांच्या साक्षीने इथे कानबाई मातेचा उत्सव काल अतिशय जोरात आनंदात पार पडतात। आमचे भैया भाऊ आई यांनी त्यांच्या स्वरसंगीताने आणि सौभाग्य आवाजाने कार्यक्रमाला शोभा आणली। कानबाईचे जे गाणे त्यांनी भलावा भलावा भाऊ बंधदेव, भाऊ बंध या शब्दाचा अर्थ त्यांनी इतक्या सुंदररित्या गुंफला आहे की त्याच्या त्या शब्दाचं आकर्षण युट्यूबवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालं। आम्ही जाधव परिवारांच्या वतीने त्यांचेही कौतुक करतो।
आणि भविष्य काळामध्ये आज आपल्या सर्वांच्या साक्षीने कान्होबाई मातेच्या नियमाप्रमाणे विसर्जन होत आहे. आता आम्ही सहकुटुंब सहपरिवार विसर्जनासाठी जात आहोत. भविष्य काळात कान्होबाई माता आमच्या परिवारात परत येवो. यापुढच्या पिढ्या आमच्याकडे कान्होबाई मातेची स्थापना हो, ही कान्हो मातेची मी प्रार्थना करून धुळे शहरातील देवपुरातील SSUPS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे युवा भारत 2026 या युवा संमेलनाचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. धुळे शहरातील देवपुरातील SSUPS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे युवा भारत 2026 या युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 8:30 ते दुपारी 4:30 या वेळेत झालेल्या या संमेलनात मार्गदर्शन, संवाद, मनोरंजन तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी युवा नेतृत्व आणि प्रशासन या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या सत्रात 9:45 ते 10:15 या वेळेत मुलाखत, 10:15 ते 10:45 या वेळेत प्रश्नोत्तराचा कार्यक्रम झाला. कुमारी प्राजक्ता पिंगळे काउन्सिलर यांनी तरुणाई आणि सायकोलॉजी या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान दिले. त्यानंतर सुमंत आमशेकर पश्चिम क्षेत्र प्रचारक यांनी राष्ट्र निर्माण आणि युवकांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांचे गुणदर्शन, भोजन तसेच गौरव माळोदे मराठी कंटेंट क्रिएटर यांचा विशेष मनोरंजन कार्यक्रम झाला. त्यानंतर जगदीश चव्हाण, इंडियन आयडॉल फेम यांच्या उपस्थितीत विशेष मनोरंजनाचा कार्यक्रम पार पडला. अखेरीस वंदे मातरमने संमेलनाचा समारोप करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, माजी आमदार कुणाल पाटील तसेच संस्थेअंतर्गत विविध महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या नियोजनात व आयोजनात डॉक्टर हितेंद्र पाटील, डॉक्टर MK पाटील, डॉक्टर जितेंद्र तलवारे, डॉक्टर संजय हिरे, डॉक्टर अरुण दोडामणी, डॉक्टर आशाताई पाटील, डॉक्टर प्रकाश लोहार, डॉक्टर प्रभाकर महाले, डॉक्टर बाजीराव पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार ॲडव्होकेट कुणाल पाटील, महाविद्यालयीन युवा विभाग प्रमुख यांनी मानले. ते शिक्षक म्हणून शाळेमध्ये आले. शाळेमध्ये वर्ग घेता घेता एकदा ते म्हणाले की मी मणिपूरला चाललोय, कोण येणार आहे सोबत? आणि सोबत येणाऱ्यामध्ये यांनी हात वर केला. वय होतं 12 वर्ष. घरच्यांची समजूत काढून सोबत त्याला घेऊन गेले. मणिपूरमध्ये, मणिपूरच्या पहाडांमध्ये, मणिपूरच्या जंगलातल्या जी गावं आहेत त्या गावांमध्ये त्या मुलांना शिक्षणाची सोय नाही, तिथं जाऊन शिकवायचंय हा उद्देश घेऊन शंकर किंकर काणे एका बालकाला, जयवंत नावाच्या मुलाला घेऊन मणिपूरमध्ये पोहोचतात. आणि तिथं त्यांनी काम सुरू केलं. आणि काम सुरू केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की या इथल्या मुलांना जर घडवायचं असेल तर त्यांना चांगलं शिक्षण भारताच्या अन्य भागांमध्ये दिलं पाहिजे. मग त्यांनी प्रस्ताव ठेवला तिथल्या गावातल्या लोकांसमोर की यांना पुढच्या शिक्षणासाठी मी मुंबई, सांगली, बंगलोर अशा ठिकाणी घेऊन जाऊ इच्छितो. तर प्रस्ताव ठेवल्यानंतर पालक म्हणाले ठीक आहे, घेऊन चला, आमच्या मुलांचं भलं होणार असेल तर घेऊन चला, पण तुम्ही ह्या मुलाला घेऊन गेल्यानंतर परत येते याचे काय भरोसा? तर आता प्रश्न पडला. तर त्यांना एक कल्पना सुचली, पण कल्पना खूप खतरनाक होती. रात्रीच्या वेळी ते जयवंतला घेऊन बसले. ते म्हणाले बघ, इथे शिक्षणाचा अभाव आहे, इथल्या मुलांना शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे, तर ह्या जो पहाडी अंचल आहे याच्यामध्ये सुधार होईल. तर माझं एक काम करायचं. ते म्हणाले तू इथं शाळेत शिकायचं आणि या मुलांना घेऊन मी तिथं जाईल. 6वी 7वीतलं वय असेल, तुम्हाला नाही मी कसं कळवू? मग त्याने त्यांना संभाजी महाराजांची गोष्ट सांगितली. धुळे शहरातील सुरत बायपास रोडवरील चक्करबर्डी परिसरात वडार समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, समाजातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत, तसेच विखुरलेला समाज एकत्रित व संघटित व्हावा या उद्देशाने वडार समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. वडार समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, समाजातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत, तसेच विखुरलेला समाज एकत्रित व संघटित व्हावा या उद्देशाने धुळे शहरातील चक्करबर्डी परिसरात वडार समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. वडार समाजाचे वारस वडार एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय गोरे यांच्या माध्यमातून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात समाजाच्या व्यथा, दुःख व समस्या
समस्यांवर यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी बोलताना विजय गोरे म्हणाले की वडार समाजाचा मोठा इतिहास आहे, मात्र जातीयवाद्यांनी तो समाजापुढे येऊ दिला नाही। रायगड किल्ल्याची निर्मितीत हिरोजी इटळकर यांचे मोठे योगदान असून पायथ्याशी त्यांचे नाव देखील कोरले आहे। तसेच वडार समाजाला जातीचे दाखले मिळवताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सन 1961च्या पुराव्याची अट रद्द करून वडार समाजाच्या लेटर पॅडवर प्रतिज्ञापत्राच्या आधारे विनाअट जात प्रमाणपत्र देण्यात यावे अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याण विभागांतर्गत वडार समाजासाठी स्वतंत्र आश्रमशाळा सुरू कराव्यात, घर नसलेल्या समाज बांधवांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा, तसेच उपजीविकेसाठी शासनाकडून गायरान जमीन उपलब्ध करून द्यावी, वडार समाजातील महिलांना बचत गटांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे, समाजातील मंजूर सोसायट्यांच्या स्थापनेला प्राधान्य द्यावे आणि पारंपरिक व्यवसाय बंद झाल्याने समाजाच्या उपजीविकेसाठी शासनाने गायरान जमीन उपलब्ध करून देणे या मागण्याही सरकारकडे मांडण्यात येतील असेही त्यांनी सांगितले। विखुरलेल्या वडार समाजाने एकत्र येऊन संघटित होणे गरजेचे असून समाजाच्या विविध प्रश्नांसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे विजय गोरे यांनी सांगितले। यावेळी विजय गोरे, अरुण लष्कर, संजय कुसळकर, रमेश धोत्रे, ब्रह्मा धोत्रे, ज्येष्ठ साहित्यिक TS चव्हाण, गणेश धोत्रे, प्रवीण बाविस्कर, भूषण ठाकरे, लक्ष्मण विटेकर, गणेश धोत्रे, बापू गुंजाळ, भैया लष्कर, सागर कुसळकर, सुरेश मंजुळकर, सागर लष्कर यांच्यासह वडार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या धुळे महानगरीमध्ये आमच्या वडार समाजाने माझं स्वागत केलं आहे। मनापासून मी अरुण लष्कर असले, राजवंशी असले, मनापासून धन्यवाद। हा येण्याचा आज उद्देश आहे की वीर वडार एकता फाउंडेशन 1 महिन्यापूर्वी या फाउंडेशनचा उगम केला। वडार समाजाचं नेतृत्व वीर वडार फाउंडेशनच्या माध्यमातून होणार आहे। वडार समाज जागा हो रे, वडार समाज जागा हो, हे उद्देश आम्ही ठेवून महाराष्ट्र पूर्ण व्यापी दौरा काढत आहोत। आज बरेच वर्ष झाले वडार समाजाला कुठेही न्याय नाही, वडार समाजाला हा दाबण्याचा प्रयत्न करतात, म्हणून हा राज्यव्यापी दौरा आहे आणि सरकारी काही सवलती असतील, बऱ्याच गोष्टी काय असतील, वडार समाजाला आम्ही त्या माध्यमातून सांगतो आणि वडार समाजाला आम्ही शासनामुख मागण्या आपल्या बघा, शासनाकडून आम्हाला वंचित का ठेवलं? कारण आमच्या समाजामध्ये नेता नाही। जोपर्यंत नेता होत नाही, काही समस्या मांडत नाही, एक उदाहरण देतो तुम्हाला, जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत बाळाची आई याच्यात शासनाची काही चुकी नाही। आमच्या समाजामध्ये नेता, त्याचं नेतृत्व करणारा कोणी नाही, शासनाची दखल कशी घेणार? म्हणून वीर वडार एकता फाउंडेशनच्या माध्यमातून मी एक साधा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करणार आहे। आमचे सगळे TS चव्हाण झाले, सगळे लष्कर साहेब झाले, सूर्यवंश झाले, आम्ही एकत्र येऊन या संघटनेचे काम करून समाजाला न्याय देण्याचं काम करीत। शासनामध्ये सांगितलं की ज्याचे 7 बारी कोळे असतील त्याला शासनाने 5-5 एकर शेतीसाठी किंवा बकरी पालन काय असेल उदरनिर्वाह करण्यासाठी शासनाने ती जागा द्यावी। अजून एक सक्त पुरावा हा रद्द करण्यात यावा, नॉन क्रिमिनल आहे तो रद्द करण्यात यावा आणि आम्हाला कुठेतरी आरक्षणचा विचार या ठिकाणी करावा। कारण मराठा समाजामधून OBC मध्ये घेऊ शकतात, आम्ही कुठल्या समाजाला टीका नाही करत, चांगली गोष्ट आहे। पण आंध्र प्रदेश म्हणजे हैदराबाद ग्रॅज्युएटमध्ये त्यांनी पूर्ण केलं, आंध्रामध्ये, कर्नाटकमध्ये वडार समाज हा ST आणि SC प्रवर्गाचा आहे, तर महाराष्ट्रात का नाही? हा एक आम्हाला प्रश्न सरकारला आता विचारायचा आहे आणि त्या माध्यमातून ते सगळ्या सवलती आम्हाला करून घ्यायच्या। आणि महाराष्ट्रामध्ये वडार समाजाचा एकही आमदार नाही, एकही खासदार नाही, एकही मंत्री नाही, तर शासनाने याची दखल अंदाज घ्यावी। या येणाऱ्या इलेक्शनमध्ये, या निवडणुकीमध्ये वडार समाजाचे 4 आमदार तरी निवडून आणावेत आणि 1 खासदार तरी निवडून आणावेत, ही आपली अपेक्षा आहे। वीर वडार एकता फाउंडेशनच्या माध्यमातून 4 आमदार निवडून आणण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू, पूर्ण वडार समाजाची ताकद लावू आणि 1 लोकसभेवर खासदार म्हणून या ठिकाणी पाठवू। राज्य शासनाने आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बंदी घालणारा GR रद्द करावा व आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आदिवासी क्रांती सेना प्रणित बापजी ग्रुप महाराष्ट्रतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे।
राज्य शासनाने आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बंदी घालणारा दिनांक 5/8/2026 रोजीचा जी.आर. रद्द करावा, तसेच आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी राजीनामा द्यावा यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी क्रांती सेना प्रणित बापजी ग्रुप महाराष्ट्र तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना जीवनाशी निगडीत गंभीर प्रश्नामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी समाजात तीव्र असंतोष आहे. त्यामुळे दिनांक 5/8/2026 चा जी.आर. तात्काळ रद्द करण्यात यावा. आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. आश्रमशाळेत तातडीने सुरक्षा आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. प्रत्येक आश्रमशाळेत 24 तास आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, सुरक्षा रक्षक, स्वच्छ पाणी, चांगले अन्न आणि दुरुस्त इमारती उपलब्ध करून द्याव्यात. गडचिरोली धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आदिवासी निवासी आश्रमशाळेत सर्पदंशाने मृत्यू झालेल्या 3 मुलींना 1 कोटींची मदत द्यावी, तसेच 3 जखमी विद्यार्थ्यांना 50 लाखाची मदत द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण, आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी संस्थापक अध्यक्ष भरत जाधव, उपाध्यक्ष दौलत अहिरे, महाराष्ट्र राज्य सचिव लक्ष्मण पवार, प्रवीण सोनवणे, सुनील ठाकरे, अनिल अहिरे, रोहित मोरे, पंकज ठाकरे, संजू मोरे यांच्यासह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. लक्ष्मण भागवत पवार, आदिवासी क्रांती सेना संघटना प्रणित बापजी ग्रुप महाराष्ट्र राज्य सचिव. आज आदिवासी क्रांती सेना संघटना प्रणित बापजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भरत आप्पासाहेब आणि सगळे पदाधिकारी समवेत आज कलेक्टर महोदयांना निवेदन दिले. निवेदनात नमूद मित्रांनो, गेल्या 5 ऑगस्ट 2026 रोजी जो अन्यायकारक जी.आर. काढला आदिवासी विभागाने, त्या पूर्णपणे आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्यायकारक जी.आर. आहे. त्या जी.आर.मध्ये जे विना अटी वयाचा विषय होता मित्रांनो, जे आदिवासी विभागाने 26 वय केलं. आदिवासी विद्यार्थ्यांनी विरोध केला तर ते 30 केलं, पण तो जी.आर. पूर्णपणे रद्द करावा. कारण तो जी.आर.मध्ये जो आदिवासी वसतिगृहामध्ये ज्या मुलांवर अन्याय होतो त्या आंदोलन करता येणार नाही असं त्यांनी अटी शर्ती टाकले. त्या पूर्णपणे जी.आर. बरखास्त व्हावा आणि या 2 वर्षामध्ये 456 धुळे, नंदुरबार, नाशिक या आदिवासी वसतिगृहामध्ये दुर्दैवी विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या 456 विद्यार्थींचा दुर्दैवी मृत्यू होत असताना आदिवासी मंत्री काय करत होते? त्यांना सुविधा, आश्रमशाळेमध्ये इथं कोट्यावधी, वसतिगृहामध्ये कोट्यावधी अनुदान येतं, ते कुठं जातं? कारण या आदिवासी मंत्रींना काय झोप लागत आहे का? कारण आमच्या आदिवासी भगिनी, विद्यार्थी दुर्दैवी मृत्यू झाले, हे कुठं जाता? म्हणून यांनी आदिवासी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी एक मागणी आहे आमची. आणि ज्या गडचिरोली राज्यात जे अन्यायकारक जे वसतिगृह, जपतलाईच्या वसतिगृहामध्ये सर्पदंशाने ज्या 6 आमच्या विद्यार्थिनींना सर्पदंश केला आणि 3 जागेवर मृत्यू झाले आणि 3 जखमी अवस्थेत. 3 ज्या मृत्यू झाले त्यांना 1 कोटीचा लाभ मिळावा आणि जे जखमी आहे त्यांना 50 लाखाचा मदत मिळावा आणि ही मदत तात्काळ मिळावी. नाहीतरी आम्ही आदिवासी क्रांती सेना संघटना प्रणित बापजी ग्रुपच्या माध्यमातून आणि या खान्देच्या विभागाच्या माध्यमातून आम्ही जाहीर आंदोलन छेडू किंवा आम्ही आमरण उपोषण करू. हे प्रशासनाला आम्ही सांगून ठेवता, याची दक्षता घ्यावी आणि होणाऱ्या नुकसानीस प्रशासनात जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील विक्रम येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत MMT लसीकरणामध्ये कथित अनियमितता, शासन निधीचा गैरवापर, शासन मालमत्तेचा अपार व इतर गंभीर बाबींची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनासह कठोर कारवाई करावी अशी मागणी बापू कोळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे केली आहे. धुळे तालुक्यातील विक्रम येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत FMD लसीकरणामध्ये कथित अनियमितता, शासन निधीचा गैरवापर, शासन मालमत्तेचा अपार व इतर गंभीर बाबींची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनासह कठोर कारवाई करावी अशी मागणी बापू कोळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील
पशुवैद्यकीय दवाखाना विखरण येथे सन 2023-24, 24-25 व 25-26 या कालावधीत राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत राबवण्यात आलेल्या FMD लसीकरण कार्यक्रमामध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा संशय असून त्याची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी। माझ्याकडे उपलब्ध माहितीनुसार पंचायत समिती शिरपूर येथील पशुसंवर्धन विस्तार अधिकारी डॉक्टर संजय कुवर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी धुळे डॉक्टर संदीप निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पशुधन विकास अधिकारी डॉक्टर कुलदीप भामरे यांच्या कार्यकाळात अनेक जनावरांना प्रत्यक्ष FMD लसीकरण न करता त्यांच्या नावावर वाढीव जनावरे दाखवून INAPH प्रणालीवर ऑनलाईन लसीकरण झाल्याची नोंद करण्यात आल्याचा संशय आहे। या प्रकरणासंदर्भात माझ्याकडे संबंधित पुरावे उपलब्ध असून चौकशी दरम्यान ते सादर करण्यास मी तयार आहे। तसेच अशा प्रकारे शासनाची दिशाभूल करून प्रत्येक 6 महिन्यांच्या FMD लसीकरण मोहिमेदरम्यान सुमारे 38,285 इतक्या शासन निधीचा गैरवापर झाल्याचा संशय आहे। याबाबतची आर्थिक व तांत्रिक लेखापरीक्षणाद्वारे सखोल चौकशी करण्यात आली। याशिवाय जनावरांच्या उपचारासाठी शासनाने उपलब्ध करून दिलेला पिंजरा हा शासनाची मालमत्ता असून त्याची परस्पर विक्री करून शासनाचे नुकसान केल्याचा संशय आहे। या प्रकरणाची ही स्वतंत्र चौकशी करण्यात यावी। तसेच शासनाने कार्यालयीन कामासाठी उपलब्ध करून दिलेले शासकीय लॅपटॉप वैयक्तिक खासगी कामासाठी वापरले जात असल्याची चौकशी करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत। पशुवर्धनमध्ये निवेदन देतोय मी, कारण की ते लस विकत देता आणि लसीकरण करत नाही याच्यामुळे, आणि जे निधी शासनाची येते ती फ्रॉड करून देतात। गाळ म्हणजे परस्पर त्यांच्या खात्यावर काही शासनाची निधी येते ती फ्रॉड करून देतात होते असं, कारण की शेतकऱ्यांना देत नाही आणि 2 जनावरे असतात ते 20 जनावरे दाखवतात असा प्रश्न। त्यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलो आहे, यांची चौकशी होऊन आम्हाला न्याय मिळावा। धुळे शहरात आरोग्य सेवेत नवे पर्व सुरू करणाऱ्या गोविंद हॉस्पिटलचा उद्घाटनाचा सोहळा रविवारी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला। धुळे शहरात आरोग्य सेवेत नवे पर्व सुरू करणाऱ्या गोविंद हॉस्पिटलचा उद्घाटनाचा सोहळा रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला। विश्वास, सेवा, सहृदयता या ब्रीज वाक्यासह जनरल मेडिसिन क्षेत्रात आधुनिक व सुसज्ज आरोग्य सेवा देण्यासाठी गोविंद हॉस्पिटल सज्ज झाले आहे। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करून दीप प्रज्वलन करीत हॉस्पिटलच्या सेवेचा प्रारंभ करण्यात आला। सदर हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी विविध अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। यामध्ये सुसज्ज अतिदक्षता विभाग, पुरुष व महिला वार्ड, सेंट्रल ऑक्सिजन सुविधा, पॅरालिसिस रिहॅबिलिटेशन सेंटर, व्हेंटिलेटर सुविधा, 24 तास पॅथॉलॉजी लॅब, DC शॉक मशीन तसेच डिलक्स व स्पेशल रूमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। हॉस्पिटलमध्ये डायबिटीस क्लिनिक, हृदयरोग उपचार, रक्तदाब उपचार, मेंदुरोग व लकवा उपचार, TB व क्षयरोग उपचार, अस्थमा व दमा क्लिनिक, टायफॉइड, डेंग्यू व कावीळ उपचार, पोटाचे विकार, विषबाधा उपचार, लिव्हरचे आजार, किडनीचे आजार आणि थायरॉइड उपचार यासह विविध आजारांवर उपचार केले जाणार आहेत। गंभीर रुग्णांसाठी व्हेंटिलेटर व DC शॉक मशीनसह आधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री उपलब्ध असून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच 24 तास पॅथॉलॉजी लॅब सुविधेमुळे आवश्यक तपासण्याची सुविधाही उपलब्ध राहणार आहे। या प्रसंगी परमपूज्य डॉक्टर श्री मुकुंदराज महाराज, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, महापौर मायादेवी परदेशी, महादेव परदेशी, माजी महापौर प्रदीप करपे, भिकन वराडे, हिरे मेडिकलचे अधिष्ठाता अजित पाठक, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर, नगरसेविका शीतल पाटील, नगरसेवक सनी चौधरी आदी उपस्थित होते। व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित सर्व डॉक्टर, माझा नर्सिंग स्टाफ, मित्रपरिवार, नातेवाईक आणि माझ्या सर्व प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांचे गोविंद हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्यात मी मनपूर्वक स्वागत करते। आजचा दिवस आमच्यासाठी केवळ एका हॉस्पिटलच्या उद्घाटनाचा दिवस नाही, तर माझ्या स्वप्नांची, माझ्या ध्येयाची आणि माझ्या समाजसेवेच्या एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे। आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे आणि आशीर्वादामुळे हा क्षण आमच्यासाठी खूप खास झाला असं मला वाटतं। माझ्या मते रुग्णसेवा ही खरी सेवा ही केवळ एक ओळ नाहीये, तर वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ही एक जबाबदारी आणि जीवनमूल्य आहे असं मला वाटतं। रुग्ण जेव्हा हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा तो केवळ आजार घेऊन येत नाही, तर तो त्याच्यासोबत आपल्या कुटुंबाची चिंता, भीती आणि आशा सोबत घेऊन येतो। म्हणून रुग्णावर उपचार करणे म्हणजे फक्त त्याला औषध देणे किंवा त्याच्या तपासण्या करणे, त्याचे निदान करणे नव्हे, तर त्याला विश्वास देणे, त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे आणि तुम्ही एकटे नाही ही भावना
तितकीच महत्त्वाची सेवा आहे असं मला वाटतं. गोविंद हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्हाला एक असे आरोग्य सेवा केंद्र उभे करायचे आहे जिथे आधुनिक वैद्यकीय सुविधा असतील, योग्य निदान होईल, तज्ज्ञ उपचार होतील आणि माणुसकीची ऊब कायम राहील याचा सर्वांचा सुंदर संगम या गोविंद हॉस्पिटलमध्ये असेल. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. कानबाई मातेची धुळ्यात सवाद्य विसर्जन मिरवणूक काढून करण्यात आली सांगता. SSVPS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे युवा भारत 2026 या युवा संमेलनाचे आयोजन. सुरत बायपास रोडवरील चक्करवर्डी परिसरात वडार समाजाचा मेळावा संपन्न. वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बंदी घालणारा GR रद्द करावा, तसेच आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी राजीनामा देण्याची मागणी. विखरण येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी. आणि आरोग्य सेवेत नवे पर्व सुरू करणाऱ्या गोविंद हॉस्पिटलचे करण्यात आले उद्घाटन. याच बरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.